नमस्कार मॅडम. नमस्कार. आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी जयश्री. आपले नाव? माझं नाव लक्ष्मी गणेश बंदेरा. अच्छा, आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी. आपण कोणत्या प्रभागाकडून निवडणूक लढत आहे? मी प्रभाग क्रमांक 3 मधून निवडत. जेव्हा आपण निवडून याल तेव्हा आपल्या वार्डातल्या काही समस्या असतात, जसं की इलेक्ट्रिसिटी बिल साठी किंवा लाईट जाणे नियमितपणे, फ्यूज उडणे आणि रस्त्याच्या असतात, काही नळाच्या असतात. त्यांच्यावर काय मत आहे तुमचं? सांगायचं झालं तर मेकर शहरामध्ये नळाचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. 10 ते 12 दिवसावर नळ येतात. त्यासाठी मी प्रयत्न करेल की 5व्या दिवशी नळ सोडण्यात यावी आणि लाईटसाठी आणि कचऱ्यासाठी काही आमच्या प्रभागामध्ये गाडी गिडी येत नाही. त्यासाठी मी काही प्रयत्न करीन की आमच्या प्रभागामध्ये गाडी यावं, सुका कचरा ओला कचरा याचं व्यवस्थापन व्हावं. आणि शिक्षणाच्या बारात झालं तर आमचं थोडं प्रभागामध्ये हे शिक्षणाचा इतका प्रभाव नाहीये, तर त्यासाठी मी काही ज्या उपाययोजना असतील, काही योजना शासनाच्या, त्या प्रभागामध्ये नेण्याचा प्रयत्न करते. अच्छा, जसे नेहमी आपल्याकडे काही ना काही जसं माझी लाडकी बहीण योजना आहे, असे योजना चालूच असतात आणि त्या ज्या घरामध्ये बाया राहतात तर त्यांना एवढं माहिती नसते, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही स्पेशली लेडीज साठी काय करणार? स्पेशल आता लेडीज साठी सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजना घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. पण आता त्याच्यात नवीन बदल आलेला आहे की केवायसी करायची. त्याच्यामुळे महिलांना खूप अडचण जात आहे केवायसी साठी, की कुठं जायचं, काय करायचं. त्याच्यासाठी मी आता महिलांसाठी प्रयत्न करेन. अजून तुमचं म्हणजे आता तुम्ही एक लेडीज आहे, लेडीज तुम्ही उभ्या राहणार, तुम्ही तुमच्यासाठी प्रत्येक लेडीजनी माझ्या मताने निवडणूक लढण्यास तुम्हाला मदत करायला पाहिजे, कारण ती एक लेडीजचा समस्या किंवा प्रॉब्लेम समजू शकते. तर तुम्ही स्पेशली असं मुलांचे शिक्षण असतात, छोट्या मुलींचे शिक्षण असतात, काही लेडीज घराच्या बाहेर पडू शकत नाही, तर त्यांच्यासाठी काय व्यवस्थापन करणार? तिथे अंगणवाडी आहे, त्याच्यासाठी मी रात्रीची शाळा चालू करण्याचा प्रयत्न करेल. अच्छा, महिलांचा प्रतिसाद घेण्याचा प्रयत्न करेल. अच्छा, की तुम्ही तुमचे काम करून, शेतातले काम करून तुम्ही तुमच्या लेकरांना आणू शकता किंवा शिकू शकता, ते तुम्ही करू शकता. अच्छा, ठीक. आपण निवडणूक जिंकल्यानंतर तर नंतर काय करणार तुम्ही? समाजसेवा वगैरे? समाजसेवाच करेल. आपल्या इथे नाल्यांचा प्रश्न खूप मोठा आहे, सर्वत्र नाल्या उघड आहेत. त्याच्यामुळे वास येतो, सांडपाण्याचा वापर एकदम रस्त्यावर आलेला आहे. इमामवाड्यावर झालं तर तिथे पण एकदम रस्त्यावर सांडपाणी येतं. तिथे मी काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन आणि भविष्यातल्या काही उपाययोजना असतील, काही प्रभागातील लोकांच्या तक्रारी असतील, त्या प्रशासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम, आपण आपला प्रतिसाद आम्हाला सांगितला.